नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 आणि या टेट परीक्षेच्या माध्यमातून विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती भरती 100% होईल याची खात्री आहे. कारण की आत्ताच आपण या ठिकाणी जर पाहिलं तर 30/6/2026 अखेरपर्यंतची जी संच मान्यता 2025-26 आत्ताच नुकतीच आपण जर पाहिलं तर पंचायत समिती माळशिरस जिल्हा सोलापूर यांनी त्या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती माळशिरस यांच्या जागा खरं तर 127 जागा विविध विषयांच्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आपण समजून घेऊया. या संपूर्ण जागा पवित्र पोर्टलमार्फत भरल्या जातील. 127 जागा जर एकाच तालुक्यातील असतील तर सर्व तालुक्यात मिळून जागा जास्तीत जास्त येणं अपेक्षित आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहा, तुम्ही सर्वजण ह्या शाळा आणि गाव पाहून घ्या. त्या गावामध्ये शाळा म्हणजे शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत एवढं लक्षात ठेवा. तिथे तुम्हाला जाण्याची संधी आहे. आता हे जे उपशिक्षक पद आहे त्या उपशिक्षक पदासाठी या गावांमध्ये पहा, आपण जर पाहिलं तर सवत गव्हाण आहे, दसूर आहे, सुळवस्ती चांदापुरी भांडेवस्ती, गारवाड आहे, मगरवाडी आहे, बाप मोघे वस्ती आहे, वाघमोडे वस्ती आहे, ती तरंगफळ आहे, शेणगे वस्ती आहे वाटतं, जळभावी आहे, सरगरवाडी आहे, मानेमळा आहे, कुंभारमळा आहे, मानकी रेडे, भानवसे वस्ती आहे, पिरळे आहे, शिंदे वस्ती आहे, फळवणी आहे, वाघमारे वस्ती आहे. त्याच्यानंतर आसवे वस्ती आहे, सुळेवाडी, कोळेगाव जिथे डबल नाव दिसतं तिथं जर डबल जागा असणार आहे साधारणतः. पाटील वस्ती असेल, गोडसे वस्ती असेल, मोठे रूपनवर वस्ती आहे, थेटे वस्ती असेल, खडक वस्ती आहे, मार्कडवाडी आहे. सेक्शन नंबर 16 आपल्याला पाहायला मिळतो इथे. म्हणजे इथे परत खालून जर आपण पाहिलं तर इथे पहा, हा दुसरा कॉलम जर पाहिला तर इथे सुद्धा उपशिक्षकांच्या पदापहा नेवरे पाटील वस्ती, माने वस्तीच्या 3 जागा दिसत आहेत. लक्ष्मीनगर असेल, जाधव वस्ती असेल, डोकेवाडी नंबर 1 पाटील वस्ती, बोडले असेल, डोह वस्ती असेल, वाघडोह वस्ती, संगम आहे, चंद्रपुरी आहे, थिटे वस्ती आहे, काळामळा आहे, सवत गव्हाण आहे, बागेची वाडी आहे, अकलूज मुली 3 आहे, जमदाडे वस्ती आहे, वाघोली आहे, तांबवे आहे, नारळाची वाडी आहे, अकलूज आहे, इंद्रपुरी आहे, सुरबसे वस्ती आहे, केशवनगर आहे, नरळे वस्ती आहे. काही गावं आपल्याला मलासुद्धा नवीन आहेत. ही याच्यामधली म्हणजे जवळपास 90% गावं माझ्यासाठी नवीन आहेत. त्यामुळं नावं कमी जास्त होऊ शकतात वाचताना. पानसकर वस्ती आहे, मूल नंबर 2 माळशिरस आहे, पठाण वस्ती आहे, बाडी बंगला आहे, त्याच्यानंतर देशमुख वस्ती आहे, शिंदे वस्ती आहे, बांगाडे आहे, धरण वस्ती आहे. हे सगळी गावं पहा, समजून घ्या. इथे या उपशिक्षकांच्या जागा आहेत. पण आपण जिल्हा परिषदेचाच या संपूर्ण जागा पंचायत समिती अंतर्गत म्हणजेच जिल्हा परिषदेमार्फत भरल्या जाते. तर इथे विज्ञानाच्या जागा पहा कुठे आहे. विज्ञान, भाषा, सहशास्त्र आणि मुख्याध्यापकाच्या आहेत. या साधारणतः आपण जर पाहिलं तर पदवीधर शिक्षकांच्या जागा साधारणतः असतील. तर इथे पहा, या विषयाच्या जागा तुम्ही व्यवस्थित ही गावं पाहून घ्या. आता ही गावं तुमच्या जवळची असतील तर नक्कीच व्हिडिओच्या खाली कमेंट करा. तुमचं गाव याच्यामध्ये असू शकतं आणि ही खूप मोठी संधी आहे असं मी म्हणेन. या प्रत्येकाच्या जागा जर पाहिल्या तर या ठिकाणी 20, 17, 2 म्हणजे विज्ञान 20 आहे, त्यानंतर समाजशास्त्र विषय आहे वाटतं, भाषा आहे, समाजशास्त्र आणि मग मुख्याध्यापक आहे. म्हणजे 20 विज्ञानाच्या असतील, 17 भाषाच्या असतील, 2 समाजशास्त्राच्या आहेत, 14 आपण जर पाहिलं तर मुख्याध्यापकांच्या आहे. आणि ह्या 74 जागा जवळपास उपशिक्षक पदाच्या आहेत. 1 ते 5च्या जागा आहेत या. ओके, तर अशी ही खूप आनंदाची गुड न्यूज म्हणावी लागेल. यांच्या जागा पवित्र पोर्टलला लवकरात लवकर अपलोड होतील. अशाच जागा, जास्तीत जास्त जागा पवित्र पोर्टलला जाणं आवश्यक आहे, जेणेकरून मेरिट अगदी कमी यावं अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.